कपडा घेऊन आणि हे खालचा कपडा आहे ना जो तो, तर भाई पण छान दिसायली. हा हॅलो, स्वागत आहे तुमचे एका न्यू व्हिडिओमध्ये. आणि माझं आवरलंय आणि त्यांचा त्या दोघांचा चाललाय आरडाओरडा. स्कूलची तयारी ते आवरायला लागलेत आणि मी त्यांच्यासाठी बनवायला लागले आलू पराठे. तर बटाटे हे शिजून घेतलेत. म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी थोडीशी शेअर करावं, म्हणजे आलू पराठे कसे होत आहेत आपले आज. म्हणजे मी सारखंच करत असते, त्या दोघांना खूप आवडतात, स्वप्नाच्या लाडूला खूप आवडतात. त्याच्यामुळे म्हणलं आज त्यांना स्कूलमध्ये पण देता येईल आणि ते खाऊन पण जातील. तर त्यामुळं करायले. आणि चला टाईम वेस्ट न करता तुम्हाला थोडीशी रेसिपी दाखवते आणि आज दिवसभरात काय काय होतं ते पण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर असं ब्लॉग कंटिन्यू करा. इथं बटाटे शिजून घेतलेत मी. तर आपल्याला मसाला, मिरची आणि लसूण बारीक कुटून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर पण लगेच कुटून घ्यायची आणि थोडीशी जिरी. तर हे सगळं आता बारीक कुटून घ्यायचं आपल्याला. खूप लवकर करावं लागेल, आधीच उशीर झाला आहे त्यांच्या स्कूलला आणि व्हिडिओ हे शूट करायचं म्हणलं की अजून वेळ जातो. त्याच्यामुळे म्हणलं आता लवकर फास्ट करून त्यांना पराठे करून देते गरम गरम, कारण की गरम गरमच छान लागतात खायला. लाडू लाडू तुला पराठे खायचेत ना? तुला आवडतात ना? लाडूचं आवरलंय है. लाडू ड्रेस ब्रीस घालून रेडी झाला है लाडू. काय म्हणला? मी बोलले की तुझा टिफिन देतो तुझ्या मित्रांना. मी तर काय नाही तर ती चटणी दिलती ना तेव्हा मी तर माझे सगळे मित्र हे काय मग मी बोलले की काय ते शेंगदाण्याची चटणी. ते बोलले की मला देतो का मी बोलले की साईने नाही खायची, मी सायला मी तर देणार आहे, एक देणार माझ्या सख्या मित्राला, मी तर 5-12 देणार आहे. हो का? शेंगदाण्याची चटणी लय आवडली का मित्रांना? हा, एक आणि ते बोलले की 2-2 दी, मग मी एक खासा आणून द्या. लाडू किती छान भाजी केली तरी त्याला शेंगदाण्याची चटणीच आवडते. होय, छान भाजी केली, वांग्या बटाट्याची पातळ मस्त भाजी केली ना तरी लाडू म्हणतो मला शेंगदाण्याची चटणीच दे. आणि काल शाळेमध्ये त्यांनी तीच नेली होती, आज पराठे करायले. होय लाडू मला 2 पाहिजे. बरं इथे पीठ मळून ठेवले, फास्ट करायचे. होईल स्वप्नाच्या कमी टाइम मध्ये करायला लागते मला गडबडी. त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट म्हणलं तर अजून जास्त थोडासा उशीर होतो. तर सगळ्यात पहिले कढीपत्ता टाकून घेऊया आणि मग नंतर कुटलेली पेस्ट टाकायची. असं थोडीशी हळद आणि कुटलेली पेस्ट टाकायची आणि त्याच्यानंतर हे मॅश केलेले बटाटे टाकूया. स्वप्नाच्या आवडीची भाजी राहिली का तुझी पराठे. त्यानंतर फक्त दही नाहीये, चवीनुसार मीठ. दही मला नाही आवडत, आंबट लागते ते. असेच खायला छान लागतात ना. ओके मम्मी, मॅश करायचंय मस्तपैकी. मॅश करून झाले आणि लगेच गरमागरम पराठे करायचे. तोपर्यंत इकडे यांचं चालले ककडी खाणं. हाय, स्कूलची चालली तयारी, ककडी विकडी घेऊन डब्यामध्ये जायचं. झालं का? हाय, ककडी पार्टी. ककडी पार्टी.
चाललोय आता, आवरले पटकन आहे, पराठे बिराटे खाऊन घेऊन चालले आहे. छान झालते का रे? छान झालते, मस्त झालते ना. हां, फास्ट आवरावं लागते थोड्या वेळामध्येच. त्यांच्या आवडीतच बनावं लागते, नाही तर जे बनवलेलं असतं ना ते तसंच पडून जात आहे. होय, कारले का आवडतं ना तुम्हाला? लाडूला आवडते कारलं आहे ना, आवडते. बेसन स्वप्नाच्या लाडूला सोडले स्कूलमध्ये आणि आत्ता आम्हाला भूक लागली खूप, तर मी आता जेवण करून घेते. पराठे राहिले 2-3 तर ते करून घेते आणि गरम गरम खाऊन घेते. तर भूक लागली. आणि हा ड्रेस पण बघा, असा फुल ड्रेस आहे, असं मस्त गोलचा ड्रेस आहे. आणि हे वर्क आहे ना जे, ते मी घरीच केलेलं आहे. खूप वर्षाचा ड्रेस आहे, म्हटलं चला डेली यूजला वापरायला काढावा. कपाडामध्ये ठेवून ठेवून ते कुजून जाईल शेवटला, त्याच्यामुळे म्हटलं वापरायलाच काढा हा ड्रेस. आणि कसा वाटतं, म्हणजे शिवलेला आहे कपडा घेऊन, पूर्ण प्लेन कपडा होता आणि शिवलेला. मला पण येतं शिवायला, तर मी बाहेर शिवून घेतलेला होता. कसा वाटायला लागला ते नक्की सांगा. आणि चला मग मी जेवण करून घेते. काय म्हणता मग? खूपच सॅड दिसायला. मोबाईल पकडायचा टेन्शन. मोबाईल नाही, लाईट नाही, ते बघा वायफाय बंद आहे म्हणून लाईट नाही म्हणून. म्हणजे दोन्ही मोबाईल मध्ये नेते, हा का? त्यामुळे आम्हाला नाही टेन्शन. हा, त्यामुळे म्हणलं शांत बसला घरी. आता काम करीत होतो तर करून देणार, मोबाईल पकडा मोबाईल पकडा. गरीब माणसासारखं है. मग काय म्हणता, जेवण पाणी झालं का नाही? आणि चहा नाही झाला. चहा नाही? उपासच? तलपलेली चहाची, चहा कोणी पाहिजे ना, काय करावं. कोण पाहिजे ना. बरं धरा मोबाईल, हे माझे ड्रेस शिवलेले दाखवायचेत. लाईट पण गेली, खूप बोर वाटायला लागले. मशीनवर म्हणलं बसावा, ते ड्रेसचं थोड्याशा बाह्या बसून घ्यायच्यात मला. अगोदर बसवल्या होत्या पण त्याला छोट्या दिसायला लागल्या म्हणून मी काढून टाकल्या आणि त्याच्या डबल बसवायला लागले. आणि ह्या साडीवरचा पण म्हणलं आता हा पण वापरून टाकावा रोज, ठेव तरी काय. तर हे दोन्ही पण टॉप ड्रेस मी शिवलेले आहेत, लॉंग ड्रेस. आणि हे माझे बघून ना मला अजून शिवायला येतात, म्हणजे बाहेरचे शिवून द्या म्हणतात असेच तुमच्यासारखे ड्रेस हे. तर कधी कधी देत असते शिवून हे ड्रेस. तर गरमी पण खूप व्हायला लागली, आता लाईट कधी येते काय माहिती. लाडू स्वप्नाच्या तर गेलेत स्कूलला. ते नसल्यावर घर एकदम शांत होते, नाही तर ते असले ना दोघांचे भांडण चालू असते कशांना कशांतरी. तर हा घातलेला ड्रेस मी बाहेर शिवलेला आहे आणि मला पण असे येतात शिवायला. आणि मी माझे 2 शिवलेले आहेत साडीचेच, ते मी दाखवते कसे शिवलेले आहेत. अजून बाहेरच्या कस्टमरचे खूप सारे शिवलेले आहेत. आणि हे माझे घरातले साडीचे खूप दिवस झाले शिवलेले आहेत, ते कधी कुठे जाताना वेअर करत असते. तर हा वेगळा कपडा घेऊन, आणि हे खालचा कपडा आहे ना जो, तो साडी आहे. तर मी साडी दोन्ही अटॅच शिवले, फ्रंट आणि खाली साडी लावलेली. आणि ही लेस पण वेगळी आहे, तर ही लेस पण लावली आणि मागे पण काही लेस तशीच लावली. आणि फ्रंटला इकडून ना फ्रंटला अशी लेस लावली डायमंडची आहे. तर हा पूर्ण ड्रेस मी शिवलाय. तर मला बाह्या नाही आवडल्या, तर अजून त्याच्या बाह्या मी काढून डबल बसवणार आहे माझ्या, म्हणजे आवडल्या नाही तर मी बाह्या अजून लावायच्या राहिल्यात. तर असं काहीसं दिसतंय घातल्याच्या नंतर. तर दुसरा हा एक पिंक कलर आहे आणि हा पण साडीचाच आहे. तर सासूबाईची साडी आहे, त्या म्हणलं मी घालत नाही तर तू शिव काहीतरी ड्रेस आहे, तुला येते शिवायला तर शिव. आणि मी असा फुल लॉंग ड्रेस शिवलाय आणि खाली असं डिझाईन केली प्लेटा टाकून. मी घातला होता ह्याला पण छान दिसतंय असं फुल, दोन्ही पण लॉंग आहेत असे फुल. तर मी घरी शिवलेत
क्लास पण नाही केला तरी पण घरी शिवले मी ड्रेस आणि भाया अशा दिसतात. तर भाई पण छान दिसायली. तर साडी तर आपण घालत नाही तर म्हणलं ड्रेसच शिवून टाका. तर हे असे 2 ड्रेस शिवलेत. खूप दिवस झाले शिवलेले तर म्हणलं आता हे वापरामध्ये काढून टाका, वापरून टाका हे ड्रेस. तर कसे वाटले मी शिवलेले ड्रेस नक्की सांगा. अजून याला बाह्या बसवून घ्यायच्या. तर बाह्या बसवायच्यात. तर मी आताच बाह्या बसवल्यात आणि कशा दिसायला लागल्यात बघा. तर मी शिवलेला ड्रेस आणि घेर पण मी मिडियम ठेवला. मला जास्त घेरदार नाही आवडत. आणि मागून पण असं आहे आणि पुढून पण असं घेरदार आहे. आणि बाह्या थोड्या डिझाईनच्या केलेल्या आणि लेस मी सगळंच घरी लावलेले. तर कसा वाटायला लागला मी शिवलेला ड्रेस. झाली का पुसायची? चकाचक केली तुमच्यासारखी. फ्रेश दिसलं पाहिजे दोघं मी आम्ही. हा का? आता कधी सांगू हे का? आता सांगितलं फोन आला म्हणून तुमचा. वाव कसली भारी गाडी दिसायली. चालले तर आता लाडूला स्वप्नजाला आणायला. चला तुझे पांढरे केस दिसायले. काहीतरी करावं लागेल. चल लाडू तर जाऊन बसला. लाडू राहिलाय ना. लाडू तर येऊन बसला माकडासारखा. या चहा प्यायला. चहा पार्टी आता. ह्या मुलीची वेगळीच पार्टी झाली. टोस्ट पार्टी. इकडे आमची चहा बिस्किट पार्टी. तर स्वप्नाच्या लाडू आल्या आल्या तर गेले खेळायला. चहा हे पिले आणि गेले त्यांच्या मित्रांसोबत खेळायला. तरी 1-2 जण आले होते. कधी येणार आहेत दोघे विचारायला. तर म्हणलं आता येतील, शाळा सुटेल त्यांची. तर त्यांचं रोजचंच कंटिन्यूचं रुटीन आहे. आलं की चहा पाणी करायचं आणि खेळायला जायचं. तिथून आल्याच्या नंतर मग थोडाफार अभ्यास हे करतात. आणि चला मग मी तर आता स्वयंपाकाची तयारी करायला लागली. तर आज आहे स्वयंपाकामध्ये बिर्याणीच करणार आहे मी. तर करते बिर्याणीची हे तयारी लवकरच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मी शिवलेले ड्रेस पण ते कसे वाटले. तर खूप दिवस झालं शिवलेले तसेच होते कपाटामध्ये पडून. तर म्हणलं त्याला थोडंसं फिटिंग वेगळं काही हे टिप हे मारून म्हणलं वापरायला काढावा. तर म्हणलं आता ते वापरून टाकते. खूप दिवस पण कपाटामध्ये ठेवून तर काय म्हणलं आता डेली यूजलाच काढते. आणि तुम्हाला कसे वाटले मी शिवलेले ड्रेस ते नक्की सांगा. आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी करते मस्त अशी बिर्याणी. तर भेटे अशाच एका छानशा व्हिडिओ सहित. तोपर्यंत सर्वांना बाय.